हरि ओम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् कृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशी विभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आइए हनुमंत विराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारिए पवन कुमार। जय जय श्री राधा रमण बोल वृंदावन बिहारी लाल की श्रीमद् भागवत महापुराण की श्री शुकदेव जी महाराज की श्री व्यास जी महाराज की श्री लक्ष्मेश्वर भगवान की जय जय श्री राधे श्याम। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे
राधे राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रूपाय विशुद्धपत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। परम मंगलमय भगवत स्वरूप असणारी अशी ही श्रीमद भागवत महापुराण कथा। या ठिकाणी ही पवित्र धरती लक्ष्मेश्वर महादेव मंदिर महादेवपट्टी या ठिकाणी इथं सुंदर असा हा कथेचा योग सर्व आयोजक नियोजक संयोजक सर्वांच्या अथांग अशा या परिश्रमातून संपन्न होत असलेली अशी ही श्रीमद भागवत महापुराण कथा आज दिवस पहिला आहे कथेचा। तसं आपल्या देशामध्ये कोणतीच गोष्ट अशी टाइमात होत नाही बघा, बरोबर आहे। कथेमध्ये बोलायचं बरं का सर्वांनी, असं मुक्यासारखं नाही बसायचं, मान खाली अशी आळस जांभळी सिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला। आमचे संत म्हणतात आपल्या प्रत्येक श्वासावरती भगवंताचं नाव पाहिजे। सासो की माला पे सुमिरू में श्री का नाम। ऐका, या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं हे नियोजन भागवत कथा जीवाला ऐकायला कधी मिळते ऐका। अजन्मांतरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभे। जेव्हा जीवाचं पुण्य उदयाला येते तेव्हा ह्याला ही कथा ऐकायला मिळते। अशी कथा मिळत नाही, इथं कथेला येणं याला भाग्य लागतं। भाग्य भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय। आज या ठिकाणी ही पवित्र अशी धरती ज्या ठिकाणी साक्षात लक्ष्मेश्वर महादेव इथं विराजमान आहे या ठिकाणी ऐका। आणि ह्या जाग्याची एक ताकद आहे अशी आगळी वेगळी माणस।
या ठिकाणी लोक आपल्या मनातली इच्छा घेऊन ते इथं येतात आणि देव त्यांची इच्छा पूर्ण करतो. आमचं काहीतरी भाग्य या ठिकाणी आज सुंदर असं हे नियोजन महाराजांचं आपल्या सर्वांचं समस्त घाट नांदूरकर. मला काही सर्वांचा परिचय नाही आहे, काहींचा परिचय, त्याबद्दल क्षमा असावी. या कथेला ज्यांची सुंदर अशी तर साथ संगत आहे आपल्याला, आमचे परम मित्र परम स्नेही श्री सतीशजी असतील, पुढे या ठिकाणी आमचे औदुंबरजी महाराज सुरवशी असतील, इकडे आमचे परम मित्र, आमचा चांगला जुना परिचय बर का, आपल्याच भागाचं वैभव श्री पांडुरंग महाराज वैरागकर या ठिकाणी ते पण आहेत. आमचा जुना परिचय आहे. सांगू का? एकदा काय झालं बघा महाराजजी, आम्ही केली वारी, पंढरपूरची वारी, आळंदी ते पंढरपूर. दिवस आपला पहिला दिवस विश्रांतवाडी नाही का, त्या ठिकाणी सोबत चाललो होतो आम्ही. सायंकाळची वेळ झाली आणि हे माणूस एवढा चतुर बर का, एवढा माणूस बुद्धिमान आहे. अहो ह्याने मला सोडून दिलं, एका ठिकाणी सोडून दिलं. तुम्ही इथं बसा म्हणे महाराजजी, काही काळजी करू नका. आणि त्या दिवशी होता बघा भारत पाकिस्तान मॅच. त्या हार्दिक पांड्यानं असे सिक्स मारले म्हणतात त्या ह्याच्यामध्ये. सकाळी मला भेटले पुन्हा हे आमचे परम मित्र परम सखा. सखा म्हणजे सह खादती सह खेळती, जो सोबत राहतो, जो सोबत खातो, सोबत खेळतो, त्याला सखा असं म्हणतात. हेच नाही तर आपण तीनही या ठिकाणी आमचे या ठिकाणी सर्व सखा नाही का. जसं देवाचा कोण सखा होता? उद्धव. उद्धव हा याचा सखा आहे. कृष्णस्यासी सखा कश्चित सुदामा. काय आहे देवाचा? देवाचा सखा आहे सुदामा आहे का. तसं या ठिकाणी आमचे सर्व महाराज मंडळी तुमच्या या ठिकाणी सेवेकरता इथं आलेले आहेत, त्यांचं इथं स्वागत आहे व्यासपीठावर. आपण सर्वजण श्रोते मंडळी, प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळाची तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती, स्वीकाराल की. महाराजजी वक्ता आहे कथेला सांगणारा. श्रोताच नसेल तर वक्त्यानं काय आणून घ्या होता. श्रोता म्हणजे वक्त्याचा प्राण असतो. सर्वांनी असं राधे राधे म्हणलं की असे वरती असे हात करायची बरं का सर्वांनी. आणि कथेमध्ये कोणी कोणाशी बोलायचं नाही बघा. जर एकमेकाशी बोलताल मग काय होतंय सांगू तुम्हाला मी. कीर्तनी बडबड करील जो कोणी. पुढं काय कोणाला कोणाला व्हायचं बेणकुळी असे हात वरती घे एकदा. अरे हुशार आहे किती लोक.
राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे। बोला राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्णा 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 राधे राधे। ओ राधे श्याम राधे
राधे कृष्ण 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 राधे 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 श्यामा बोला. मागच्या महिला म्हणत नाहीत, मोठ्यानं म्हणायचं सर्वांनी बघा. श्याम श्याम राधे राधे. परम मंगलमय भगवत स्वरूप असणारी अशी ही श्रीमद भागवत महापुराण कथा. या कथेच्या आरंभी ग्रंथकारांनी मंगलाचरण केले. भागवत हा ज्ञानाचा विषय आहे. भागवत कथेमध्ये भक्ती विरहित इतरा गोष्टी न कराव्या. ज्ञान वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ज्ञानानं ओतप्रोत असणारी अशी ही भागवत कथा आहे. या कथेमध्ये अशी एक संगती आहे. याच्यामध्ये प्रत्येक जी कथा आहे तिचा एक संबंध आहे पुढच्या कथेशी. असं नाही की उडी मारली बरं का. आपल्या मनाला आलं एखादं, कोणतीही कथा कुठंही सांगता येत नाही या कथेमध्ये. अशी याची एक लिंक आहे, याचा एक क्रम आहे. नेमकी पुढची कथा नेमकी जन्माला का आली, तिचा काहीतरी संबंध आहे मागच्या कथेशी. इथं असं होऊ शकत नाही. आता परम मंगलमय पवित्र अशी ध्रुवाची कथा आरंभ होत आहे बरं का. यामध्ये काय आहे, क्रम आहे. आणि ही कथा लिहायचं काम कोणी केलं तर ते म्हणजे आमचे गणपती बाप्पा. ज्ञानेश्वरी नेमकी लिहिली कोणी सांगा बरं एकदा. वा. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा अध्वरे लेखको झाला. गाथा सांगितला आमच्या तुकोबा आहे. लिहिला कोणी हो, संत जगनाडे महाराज. अजून आहेत ते एक ऐका. पण 8 अशी मांडली बर का भागवत घेतली वेळेस. गणपती म्हणतात व्यासांना, म्हणे महाराज म्हणे तुम्ही असं मधी थांबायचं नाही अजिबात. तुम्ही असं नॉनस्टॉप सांगत राहायचं. आणि जर तुम्ही थांबलात हम निघले. आणि मग तेव्हा त्या ठिकाणी व्यासाने काय केलं, त्यानेही अशी 8 मांडली. गणपती तू ज्ञानी आहेस म्हणे, पण माझी अशी 8 आहे, मी तुला जो श्लोक सांगेल तू याचा अर्थ करायचा आपल्या बुद्धीनं आणि पुन्हा लिहायचं बरं का. आणि तुला याचा अर्थ समजल्यावर तू मला हाक मारायची. कथा अशी येते बघा. याच्यामध्ये व्यासांनी याच्यामध्ये असे काही श्लोक लिहिले महाराज की त्यांचा अर्थ लागत नाही मोठ्या मोठ्या लोकांना. बोला राधे राधे. असं मध्ये मध्ये म्हणायचंय 7 दिवस तुम्हाला. राधेचं नाव घेतल्यावरती आपले सर्व पाप नष्ट होतात, ध्यानात ठेवा. म्हणून कोणीही मध्ये आळस करायचा नाही बरं कथेमध्ये. आणि मग हे पुराण लिहिले. भागवत म्हणजे हे
शेवटचं पुराण आहे 18 पैकी. आपलं सर्वात जास्त प्रेम कोण्या बाळावरती असतो, लहान्या का मोठ्या? मी घरात लहान आहे म्हणून माझ्यावर सर्वांचं प्रेम बरं का. ऐका, हे लहान आहे सर्वात, हे सर्वात शेवटचं आहे. याला एक नाव आहे, ते म्हणजे शेंडेफळ. म्हणून याच्यामध्ये ओतप्रोत अशा प्रकारचं ज्ञान भरलेलं आहे या कथेमध्ये. भागवत कथा म्हणजे ही सामान्य कथा नाही, ही विशेष कथा आहे. हे एक अमृत आहे जे आपल्याला अमर बनवतो. या ठिकाणी या ग्रंथामध्ये याचं पहिलं महात्म्य सांगितलं आणि त्या महात्म्यामध्ये ग्रंथकार वंदन करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जो परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे, ज्याचा कधीही नाश होत नाही, त्याचं नाव सत. जो प्रकाशमान आहे, जो स्वयंप्रकाश आहे, त्याचं नाव चित. आणि जो आनंद स्वरूप आहे, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, असा आनंद स्वरूप असणारा तो परमात्मा, जो या ठिकाणी या जगताची उत्पत्ती करतो, जो याचं पालन करतो, जो याचा पुढे संहार करतो, असा परमात्मा, जो तीनही तापांचा नाश करतो. तापत्रय विनाशाय. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक असे हे 3 ताप आहेत. ताप म्हणजे दुःख. शरीरे भवती इति शारीरिकः. आपल्याला एखादा रोग होणं, असह्य रोग, कॅन्सर, टीबी, दमा, याचं नाव आध्यात्मिक ताप. आधिभौतिक म्हणजे काय आहे, भूतांपासून जे आपल्याला त्रास होतो, म्हणजे बैलांना आपल्याला धडक मारणं, अपघात होणं, त्याचं नाव आधिभौतिक ताप. आणि दैविक म्हणजे काय, देवांकडून आहे ना ते अतिवृष्टी होणं. दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी, एक प्रमाण आहे बघा. तर त्या ठिकाणी हे अशा प्रकारचे 3ही ताप जो घालवतो, अशा श्रीकृष्णाय वयं नमः नमस्कार केला या ठिकाणी आणि ह्या ग्रंथाला, इथं महात्म्याला आरंभ केला. ज्यांनी हे पुराण सांगितलं असे शुकदेवजी त्यांना वंदन केलं. यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतयातरवोभिनेदु संसर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. नमस्कार केला ज्याने हे पुराण सांगितलं अशा शुकदेवांना या ठिकाणी. आणि याच कथेमध्ये तो सुंदर असा प्रसंग आरंभ केला. महात्म्य म्हणजे काय, ज्याच्यामध्ये त्या ग्रंथाचं महत्व सांगितलं त्याला महात्म्य असं म्हणतात. नैमिषेषु तमासी मभिवाद महामती कथामृत रसास्वाद कुशल शोनको ब्रवी. त्या सभेमध्ये एक लहान असे एक महात्मा आले. यांचं वय लहान आहे पण ज्ञानानं हे मोठे आहे. या जगतामध्ये सर्वात मोठा कोण,
ज्याच्याकडे ज्ञानरूपी बळ आहे. कोणी धनानं मोठा असेल, कोणी पदानं मोठा असेल, पण मोठं कोण? एक वाक्य बघा, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्या एक असं धन आहे, त्याची पूजा कुठेही होते महाराज. बोला राधे राधे. आता हे आमचे महाराज मंडळी हे वृंदावनला गेले उदाहरणामध्ये, तिथं पण यांची पूजा होणार महाराज. आणि तिकडं तर लय मस्त असतंय महाराज. आपल्याकडं तरी काय शेवटच्या दिवशी पगार मिळतोय, आणि तिकडं रोज प्रत्येक यजमान 500 रुपये. इथं नाही. त्यांना हे दक्षिणा सर्व अगोदरच मिळतं कथेच्याच, आणि शेवटला पुन्हा ते वेगळंच, म्हणजे डबल पगार. तुम्ही तसं करू नका, इथंच राहा. आपला महाराष्ट्र आहे शेवटी. यांच्याकडं ज्ञान आहे, यांच्याकडं विद्या आहे. सूतजी महाराज विद्वान होते, यांच्याकडं एवढं ज्ञान आहे महाराज. किती महाराज? अज्ञान ध्वांत विद्वांस कोटी सूर्य समप्रभ. सूर्यांचे किरण कसे असतात, करोडो अशा प्रकारचे. तसं या ठिकाणी हे ज्ञानी आहेत. यांना प्रश्न केला शौनक महाराजांनी. शौनकजी म्हणले, सूतजी तुम्ही उंच अशा ह्या आसनावरती बसा आणि आम्हाला तुम्ही कथा सांगा म्हणे. आणि मग या ठिकाणी सूत शौनक हा संवाद आरंभ होतो. या कथेमधला हा पहिला संवाद आहे, शुक शौनक संवाद. आणि त्यांनी पहिला प्रश्न केला, कलियुगामध्ये म्हणे या जीवांच्या उद्धारा करता महाराज एखादं साधन सांगा आम्हाला तुम्ही. आणि तेव्हा आमचे सूतजी महाराज पुढे बोलतायत. सूतजी म्हणतायत, प्रीती शौनक चित्ते ते. शौनकजी महाराज, अरे तुमचा हा जो प्रश्न आहे ना, हा केवळ तुमचा प्रश्न नाही, कृतो लोकहितम नृपत, नाही का, हे लोकहिताचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी त्यांनी सुंदर अशी ही कथा सांगितली. हा पहिला संवाद आरंभ होतो कथेमध्ये. एतस्मात् परम किंची मनः शुद्धेन विद्यते. जन्मांतरे भवे पुण्यम तदा भागवतम लभे. जेव्हा जीवाचं अनेक जन्माचं पुण्य महाराज एकत्रित होतंय, तिळ तिळ पुण्य साचा, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशिया तुडे, समागम घडी संताचा. तेव्हा त्याला ही कथा आपल्यावरती ऐका. या विश्वामध्ये 4 प्रकारची कृपा आहे. पहिली कृपा आहे आत्मकृपा. आपली आपल्यावरती कृपा होणं, याचं नाव आहे आत्मकृपा. दरगड साहेब, मला तुम्ही एक सांगा, तुम्ही एखाद्याला म्हणा चौरे कथेला तिकडं महादेव पट्टीला, येईल का ते? येणार नाही. बोला, येईल का नवनाथजी? जेव्हा त्याचं मनच त्याला म्हणेल, अरे चल आता, बस झाला आता, लई शनिवार रविवार केले. बोला राधे राधे. समजने वाले के लिए इशारा काफी होता है. म्हणजे वाऱ्या केल्या म्हणतोय हो मी. देवा, जेव्हा आपलं मन आपल्याला म्हणेल, अरे आता बस झालं, चला आता कथेला घाला माळ,
तेव्हा तो व्यक्ती स्वतः इथं येईल. त्याला इथं आणायची गरज पडणार नाही अजिबात. ही आहे आत्मकृपा. दुसरी आहे शास्त्र कृपा. इथं आला, इथं आल्यावरती मग काय, त्याला कथा ऐकायला मिळेल देवाची. त्याच्यावरती महाराज याची कृपा होईल, ग्रंथाची कृपा. आणि यानं कृपा केली मग तो कृपा करेल. कोण? लक्ष्मेश्वर. ईश्वर कृपा होते. तिसरी कृपा आहे ईश्वर कृपा. आणि चौथी कृपा आहे संत कृपा. ह्याचा क्रम असाच आहे. याच्यामध्ये असं करता येत नाही माग पुढं. या ठिकाणी जेव्हा जीवाचं पुण्य अनेक जन्माचं एका नाही, जेव्हा ते एकत्रित येत ना, तेव्हा त्याला ही सुंदर अशी भगवंताची कथा ऐकायला मिळते. आणि याच अनुषंगाने या ठिकाणी सूतजी म्हणतात, एकदा काय झालं राजा परीक्षिती जो आहे तो कथा ऐकू लागला म्हणे. शुक्रताल येथे आणि त्याला शुकदेव महामुनी कथा सांगू लागले. तिथं काय झालं, त्या ठिकाणी देवता लोक आले, हातामध्ये असा अमृत कळस घेऊन. शुकदेवांना म्हणतात, महाराजी हे आमचं अमृत घ्या आणि तुम्ही आम्हाला हे कथामृत द्या. मग तेव्हा महामुनी शुकदेव म्हणतात, अरे देवतांनो, कथा ही ऐकायचा विषय, श्रद्धेनं. श्रद्धावान लभते ज्ञान. इथं श्रद्धा लागते. इथं काय लागतं? भाव लागतो, भाव. हा म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हा देव देव बाजारचा, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. 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 दगडाचा देव त्याला सोनाराचा देव. कोणाचं? मोठ्याला बोला. चिखला मातीचा देव त्याला पाण्याचा देव. बरोबर आहे. लाकडाचा देव त्याला सोन्या चांदीचा देव त्याला. वा, हे लय भारी आलं गडे. गळ्यात सोन आहे त्याच्यामुळे, नाही का? हा देव अशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. इथं भाव लागतो कथेमध्ये. भाव पाहिजे. ऐका, या ठिकाणी जर भाव असेल मनामध्ये, भावे विन देव नकळे संदेह. गुरुविन अनुभव कैसा कळे. देवता आले होते तिथं. कशी आलती माहिती का? आदान प्रदान, विनिमय करायला. ही कथा कोणीही विकत घेऊ शकत नाही. तो कितीही महाराज मोठा असू द्या, तो पीएम असू द्या, तो सीएम असू द्या, तो अनेक कोणी असू द्या. कथा ही श्रद्धेचा विषय आहे.
या ठिकाणी भाव लागतो कथेमध्ये. देवतांना शुकदेवजी म्हणतात, अरे देवांनो, क्व सुधा क्व कथा लोके, क्व काच क्व मनिर्महा, ब्रह्मरातो विचारेय तदा देवांजहासः. शुकदेवांना एक नाव आहे ब्रह्मरात. काय नाव आहे? ब्रह्मेण रातम दत्तम इति ब्रह्मरात. ज्याला भगवंतानी दिलं आईच्या कुशीत असताना, गर्भात असताना, असे हे शुकदेवजी यांना एक नाव आहे ब्रह्मरात. त्यांनी अशा प्रकारे हे देवता लोक जे आहेत त्यांना त्यांनी वापस पाठवलं. आणि मग सुंदर अशी ही कथा सांगितली परीक्षितीला. आणि नंतर त्याला मोक्ष मिळाला त्या परीक्षित राजाला. 7व्या दिवशी श्रवणे परीक्षिती तरडा भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. आणि मग तेव्हा सत्यलोकामध्ये महाराज ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं आणि त्यांना ते असं तराजू बांधलं आणि बघितलं भागवत किती श्रेष्ठ आहे. एका पारड्यामध्ये यानं अनेक साधनं ठेवली महाराज आणि एकामध्ये भागवत ठेवलं आणि त्या ठिकाणी भागवत जे होतं ज्या पारड्यामध्ये ते पारड जड भरलं, बाकीचे हलके भरले. असं हे भागवत महापुराण एक वेळस सनकादिकांनी देवर्षी नारद यांना सांगितलं होतं. जेव्हा असा प्रश्न केला तेव्हा त्या ठिकाणी इथं श्रोता मात्र दक्ष ते असा नाही असा झोपणारा कथेमध्ये. इथं कोणी झोपत नाही अजून तसं बरं का. श्रोता 3 प्रकारचा असतो. ज्यांनी आम्हाला ही कथा शिकवली डॉक्टर शिवकरण पांडेजी वृंदावनचे, ते अशी सांगायची विनोदान. एक असतो श्रोता, दुसरा असतो सरोता आणि तिसरा असतो, कळालं का, झोपणारा. हो श्रोता म्हणजे कसा, जो कथा ऐकत आणि कथेमध्ये असं कधी हे पायवरी नंतर ते खाली केला, पुन्हा अजून हे पायवरी, एकदा असं मांडी घालून बसलं. तुम्ही ज्यांना त्रास आहे का ते सोडून बरं का, नाहीतर ते उद्या कथेला येणारच नाही. बोला राधे राधे. ज्यांना खरंच त्रास आहे, आता इकडं आमचे खंडापुरे महाराज, काय पाठांतर आहे खरंच. कोणती ओवी सांगा, कोणता अभंग सांगा, हजरच महाराज. त्यांना मी आग्रह केला होता वरती या म्हणलं होतं इथं, पण म्हणले नका, आता थोडं बसू द्या म्हणले टेकन देऊन. नाहीतर त्यांचं खरं स्थान इथं वरती आहे. पहिला आहे श्रोता, उत्तम श्रोता बरं का. हा त्यात असा नाही, त्यातही 3 प्रकार पडले. उत्तम श्रोता, मध्यम श्रोता आणि कनिष्ठ श्रोता. उत्तम म्हणजे कसा महाराज, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, माचीस वडली लगेच पेट, त्याचं नाव उत्तम श्रोता. दुसरा आहे मध्यम श्रोता. ते कसं असं सांगतो मला, त्याला सांगून 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 मग कळत आहे. पहिली एक अशी गाडी होती आपल्याकडं, कमांडर गाडी महाराज. ड्रायव्हर म्हणायचा पॅसेंजरला, चला उतरा रे खाली. आणि काय करायला एकदा बोला बोला,
धक्के मारून 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 ती चालू व्हायची बघा, ती चलायची. पण कधी? धक्के मारून मारून. त्याचं नाव मध्यम स्रोता. आणि तिसरा म्हणजे कसं माहिती का? बा लईच शेणाची गौरी, तिला कितीही पेटवा ते आपले डोळे खराब करून टाकले. पेटणार तर नाहीच नाही. स्रोता, आपल्याला उत्तम स्रोता बनायचं आहे. ऐका, दुसरा असतो बघा सरोता. ते म्हणजे कथा तर ऐकतो, पण पुन्हा कथा सुटली का मग रूम मध्ये येणार, त्यांना भेटणार महाराजांना. महाराजजी तुमचं इथं हे चुकलं बरं का. कथा तर ऐकणार. सरोता म्हणजे कथा ऐकणार, पण कशी? रडून महाराज. प्रेमानं नाही ऐकणार तो कथा. त्याचं नाव सरोता. आणि हे दोघही सोडायचे. तिसरा लय मस्त बघा. ते कसा? घरी नातवंड केस लुचतात, अंगावर चढतात, त्रास देतात. सुनबाई म्हणते, सासूबाई घ्या आपल्या पप्प्याला. पप्प्याच्या त्रासाला कंटाळून म्हातारी इथं मंडप मध्ये येते. आणि इथं आल्यावरती ती अशी छान प्रकारे एक बांबू पकडते बघा, आणि त्याला असं छान प्रकारे टेकन देते. जे कथा सुरू होते तिथून तिथे झोपते महाराज. आणि मस्त पैकी असे कराटे मारते. कुठपर्यंत? शेवटपर्यंत. आणि एकदा का पुंडलिक वरद हरी विठ्ठल हा शब्द कानावर पडला, आजी म्हणते मग आपल्या त्या जवळच्या बाईला, झाली कथा. हे नो चिकचिक नो झिकझिक. कोणाला टेन्शनच नाही. मुला राधे राधे. सतीशी हा स्रोतालाय मस्त. हे कोणाला टेन्शन नाही, काही नाही. आपलं यायचं मस्त पैकी असं आपण बसायचं कथेमध्ये येऊन आणि निघून जायचं. देव माणूस. आपल्याला उत्तम श्रोता बनायचं. कोणता श्रोता? बोला. तो श्रोता असा असतो बघा, तो कोणाशी बडबड करीत नाही. तो शांत मांडी घालून बसतो आणि तो कथेच्या इथं आरंभी असतो. कथा कधी पावते माणसाला? ही कथा कधी माणसाला फळ देते? पूर्ण ऐकल्यावरती. शेवटला आला, मधीच आला, मधीच उठून गेला. आयोजक सोडू ना. बाकी लोक जे आहेत ना, त्यांनी एकदा मांडी घातली कथेमध्ये, शेवटपर्यंत असं मांडी मोडायची नाही. छान बसायचं. जितासन जित श्वास, जित संग जितेंद्रिय, स्थूलो भगवते रूपे मणः संधारये धिया. ज्याला ही कथा ऐकायची आहे त्यानं ह्या 4 गोष्टी पहिल्या जिंकाव्या. त्यानं काय करावं? त्यानं आपलं आसन जिंकावं. जित श्वास, त्यानं आपल्या श्वासावरती विजय प्राप्त करावा. जित संग, तिसरी गोष्ट, त्यानं संग असा करावा ज्यामुळे ही कथा आपल्याला अधिकाधिक ऐकायला मिळेल. नाहीतर असं होऊ नये बर का. चल ठकू कथेला, आणि ठकू म्हणते अग बस जरास, आणि ठकू अशी आपल्या त्या पिशवीतली अशी डब्बी काढते बघा. आणि ठकू काय म्हणते? धर तुला जरा सकते. काय असते होते? इकडे असते का?
हो महिला मंडळ बोला की बाबा. वा छान छान. तिथंच बसली अर्धा घंटा, यायला गेला अर्धा घंटा. अशी कथा नाही ऐकायची. कशी कथा ऐकायची आपण? मोठ्या प्रेमानं, मोठ्या भक्तिभावानं. या ठिकाणी 1 ते 5 अशी कथा आहे. उद्या सर्वांनी 1च्या आधी इथं यायचं आहे. 1ला 10 मिनिटं कमी असताना तुम्ही इथं हजर पाहिजे. बोला राधे राधे. इथं श्रोतादक्ष आहे. शौनकजी म्हणतात, महाराज नारद तर असा आहे हो, तो एका ठिकाणी थांबत नाही. आणि त्यानं नेमकी ही कथा कुठं ऐकली, कशी ऐकली, केव्हा ऐकली मला सांगा. आणि मग इथं सुंदर असा पुढं प्रसंग आरंभ झाला. एकदा हि विशालाया चत्वार ऋषयो मला सत्संगार्थम समायाता ददृशुस्तत्र नारद. एकदा काय झालं, विशालापुरी म्हणजे बद्रीनाथ, त्या ठिकाणी आमचे देवर्षी नारद येतात. आणि त्यांनी असे 4 ऋषी बघितले, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. नारद उदास आहे, याचं मुख उदास आहे, दुखी आहे. ऋषी म्हणले, नारदजी तुम्ही असे उदास का नेमके? नारदजी म्हणले, ऐका, मी पृथ्वी लोकावरती गेलो. अहं तु पृथ्वीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करञ्च प्रयागञ्च काशीं गोदावरीं तथा. आणि पृथ्वी लोकावरती गेल्यावरती मी अनेक तीर्थांमध्ये गेलो. सर्वत्र पापाचार, दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार, घरोघर कलह. लेक बापाला ओळखत नाही. लोक म्हणे, कन्या विक्रयिनो लोभात दंपतीनांच कल्कणः. लोक म्हणे मुली विकतात. शास्त्र सांगतं, आमचे संत सांगतात, सालंकृत कन्यादान पृथ्वी दाना ते समान. आपा मुलगी कधी विकू नाही कोणाला. जर आपण आपली मुलगी कोणाला विकली ना, गायीचं पातक त्याला लागतं म्हणे, गाय मारल्यास पातक. ऐका, घडलं आपल्यानं तर तिला काहीतरी द्यावं. लेकीचं कधी खाल्लं नाही पाहिजे, लेकीला लावलं पाहिजे. बहिणीचं कधी खाल्लं नाही पाहिजे, त्या व्यक्तीचं कधी चांगलं होत नाही. आपल्याकडून शक्य झालं तर तिला लावावं, तिला द्यावं काहीतरी, पण तिचं कधी खाऊ नाही बरं. नारदजी म्हणतात, मी ह्या पृथ्वी लोकावर अशा प्रकारे खूप काही बघितलं. सर्व अनाचार आहे, सर्व पापाचार आहे. घराघरामध्ये जमत नाही. सासू सुनेचं भांडण, बाप लेकाचं भांडण, तीर्थांची दुर्दशा, सर्वत्र हे अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि मी शेवटी वृंदावनला गेलो म्हणे. आणि त्या ठिकाणी मी एक असं दृश्य बघितलं, तिथं एक स्त्री अशी पडलेली होती, अशी बसलेली होती. आणि त्या ठिकाणी तिच्या मांडीवरती 2 पुरुष होते. तिचं नाव भक्ती. 2 मुलं, एकाचं नाव ज्ञान, एकाचं नाव वैराग्य. मुलं म्हातारे आहेत आणि आई तरुण आहे. मला सांगा,
आई तरुण आणि मुलं म्हातारे, हे आपल्याला पटतंय का मनाला? इथं कसं असलं पाहिजे? आई म्हातारी असावी आणि मुलं, इथं उलट झालं. भक्ती ही तरुण आहे आणि तिचे मुलं दोन ज्ञान आणि वैराग्य म्हातारी आहे. आणि ती आई जी आहे ना, ती मला विनंती करते, भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. तुम्ही माझं दुःख निवारण करा. ऐका, आपली माय एक अशी असते बघा, की जी आपल्या लेकराचं सर्व दुःख नाही का, त्या ठिकाणी ती त्याला जाणते. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. घरामध्ये जोपर्यंत आई आहे आपली, ती आपल्या त्या लेकाला अशी हाकानं म्हणते, बाळू जा रे, आपल्या ताईला घेऊन ये. जोपर्यंत माय घरामध्ये आहे तोपर्यंतच त्या लेकीचं माहेर आहे विचार करता. एकदा का माय गेली, तिच्या करता माहेर संपलो. कारण त्या ठिकाणी हक्कानं म्हणणारी मायच नाही. आईशी कळवळल्याची जाती करीला भाविन प्रीती. भक्तीला आपल्या लेकरांची काळजी आहे. आणि भक्ती म्हणते, नारदजी माझं हे दुःख तुम्ही निवारण करा. आणि मग देवर्षी नारद त्या ठिकाणी वेद वेदांत घोषेली, गीता पाठे मुहुर्मुहु अनेक प्रकारे प्रयत्न करतात. गीतेचा पाठ करतात, वेदांतचा घोष करतात महाराज. परंतु त्यांना काही जाग येत नाही पहा या दोन मुलांना. आणि मग तेव्हा काय झालं, नारदजी निघाले आता पुढं. ह्याला विचारतायत, त्याला विचारतायत, काय करावं काय करावं. कोणी काही सांगत नाही बघा. त्यांच्या कानावरती असा एक शब्द पडतो की तुम्ही काय करा, तुम्ही नाही का तपश्चर्या करा म्हणे. तुम्हाला काही साधू लोक तो मार्ग सांगतील. आणि मग पुढे ही नारदजी जे आहेत ना, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी फिरले पहा. त्यांना कोणी काही सांगत नाही. हिमालयात आले आणि तिथं ह्यांची त्या जे संकालिक आहेत 4 जण, तिथं यांची भेट झाली. आणि पुढे या कथेमध्ये पुढे सुंदरसा प्रसंग येतो बघा. जे हे 4 भावंड आहेत, यांनी त्यांना सांगितलं, नारदा हरिद्वार येथे एक आनंद असं एक तट आहे, तिथं तुम्ही ही कथा ठेवा आणि मग तेव्हा यांचा उद्धार होईल. आणि पुढं त्या क्षेत्रामध्ये हरिद्वार येथे मुख्य श्रोता बनले आमचे देवर्षी नारद आणि वक्ता बनले हे 4 भावंड. बोला राधे राधे. साहेब कथेमध्ये यजमान पाहिजे. आणि तिथं महाराज ती कथा आरंभ झाली. हरिद्वार मध्ये नारदजी प्रश्न करत आहेत संकादिकांना आणि संकादिक महाराज त्यांना ती कथा सांगत आहेत. यांचा अधिकार काय आहे? तुम्ही संकादिक असत, तुम्ही संकादिक असत,
नमस्कार